तर काल 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. तर अभ्यासिकेमध्ये आम्ही जयंती साजरी केली आणि कालच्याच दिवसापासून मी पुन्हा माझा जो काही स्टडी आहे तो स्टार्ट केला आहे. आणि ही आहे माझी सावित्री. आता सावित्री 10 महिन्याची झालेली आहे आणि आता बऱ्यापैकी ती माझ्यापासून दूर राहू शकते आणि आता मी अभ्यास पण कंटिन्यू करेल. ॲक्च्युली झालं काय, की मध्यंतरी राज्यसेवेचा पेपर जो खूप खराब गेला माझा आणि स्कोअरसुद्धा 100च्या आतच आहे. त्याच्यामुळे मग अभ्यास करायची इच्छा तर राहिलीच नव्हती आणि परत हा पेपर द्यायचा की नाही हेही साशंक होती मी. आणि त्यात मध्ये आले आमच्या मंगरुळपीरचे इलेक्शन आणि आमच्या घरचे इलेक्शनमध्ये उभे होते. तर त्यामध्ये आमचा जवळपास एखाद महिना गेला त्याच कामामध्ये. प्रचारासाठी फिरणे असो, प्रचार असो, त्यात त्याचा रिझल्ट लांबला. 21 तारखेला रिझल्ट लागला. रिझल्ट तर पॉझिटिव्ह आलाच नाही आणि त्यामुळे मग थोडंसं डिप्रेशन नाही म्हणता येईल म्हणा, एक प्रकारे थोडं आम्ही नाराज झालो. कारण बऱ्यापैकी काम हे करत असतात, सोशली खूप ॲक्टिव्ह आहेत त्याच्यामुळे. सो मग आता ते मागे सोडून आता जवळपास एखाद महिना झाला असेल गॅप पडला अभ्यासामध्ये आणि राज्यसेवेच्या पेपरनंतर पहिल्यांदाच मी आज अभ्यास करायला बसले. मी कंबाईनचा पेपर द्यायचा की नाही याही विचारात होते, देणारच नव्हते मी. पण कसं आहे की अभ्यासाचा एकदा फ्लो सुटला ना, की आयोगाचे पेपरच आहेत जे आपल्याला पुन्हा या फ्लोमध्ये आणण्यासाठी मदत करतात आणि मग जो ॲक्चुअल एक्झाम हॉलमधला फील असतो तो काहीही केलं ना, तरी घरी आपल्याला मिळतच नाही. मग त्यासाठी मी ठरवलं की आपण पेपरला जाऊया. तर प्रिंट तर मी काढून आणायला सांगितली होती आणि मग मी इथे पाहत होते राज्यसेवेचा सिलेबस. कंबाईनचा अभ्यास मी काहीही केला नाही आणि त्याचा गिलाबस म्हणजे काहीच केलंच नाही कंबाईनचं. तर मी इथे राज्यसेवेचा सिलेबस पाहत होते. कारण मला तोच अभ्यास करायचा आहे. जे वेळ ज्या एक्झामसाठी दिला आहे तोच आता पुढे आपल्याकडे जे काही चान्स असतील 2-3 चान्स, त्या चान्समध्ये मला ते राज्यसेवेचाच सिलेबस पाहायचा आहे. तर त्याचेच व्हिडिओ मी पाहत होते. राज्यसेवा आता आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, रायटिंग प्रॅक्टिस आहे आणि आता एक मेन्स होईल जेणेकरून आपल्याला एक रोडमॅपसुद्धा मिळेल की मेन्सचे पेपर ॲक्च्युअली होतील कसे यावेळेस. तर बरेच जण आता जे पहिल्यांदा असणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना ते आयडिया नसेल. आता UPSCचंच कॉपी करणं MPSCचं सुरू आहे, तर तशाच प्रकारचं असेल तर आपल्याला एक ॲक्च्युअल माहीत पण पडेल. म्हणजे 2026ची जी आपली मे महिन्यामध्ये एक्झाम असणार आहे, तर या 4-5 महिन्यांमध्ये पूर्वची तयारी सोबतच रायटिंगची प्रॅक्टिस असं सगळं काही करता येईल. आणि सोबतच ऑप्शनल म्हणून जो माझा सोशॉलॉजी हा सब्जेक्ट आहे, तर त्या विषयासाठी सुद्धा मला तयारी करता येईल. तर त्याची पुस्तकं वगैरे मी आता बोलवेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत हे सगळं मी शेअर करतच जाईल आणि आपला जो काही विषय आहे तो बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. होतंय काय, बऱ्याच दिवसांची रायटिंग प्रॅक्टिस सुटल्यामुळे लिहिताना ना हातामध्ये मुंग्या येतात आणि त्रास होतो लिहायला आणि जो काही स्पीड आधी होता डी.एडच्या वेळेस वगैरे लिहायचो आम्ही तेव्हा, तो आत्ता राहिलेला नाही आहे. तर तो परत मिळवण्यासाठी रोज लिहिण्याचा सराव करणे खूप आवश्यक आहे. सो त्यासाठी मग आपल्याला रोज प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि व्लॉग स्टार्ट करण्याचं हेच कारण आहे की व्लॉगमुळे एक कन्सिस्टन्सी मेंटेन करायला मला मदत होईल. आता मी जे काही रुद्रम आहे तर ते जॉईन नाही करणार आहे. त्यामुळे मला स्वतःचा सगळा अभ्यास करायचा आहे. तर माझं जे टेलिग्राम आहे तेही या टॅबमधलं गेलं होतं, तर ते मी पुन्हा इन्स्टॉल करायला घेतलं. जवळपास संध्याकाळी 11:30 वाजता मी ते इन्स्टॉल केलं आणि हे जे काही टेलिग्राम आहे ते यावरती बऱ्यापैकी PDF आहेत. इथे माझी सावी झोपली होती आणि आमच्या आरण्यचा पण अभ्यास चालू होता. त्याचं होमवर्क करणं चालू होतं. त्याला 11:30 वाजता जाग आला होता होमवर्कसाठी आणि मी होमवर्क करतो म्हणाले तो बसला लिहत आणि इकडे मग माझं ते PDF मला सर्च करून पाहायची होती. तर पहा, जे काही आंदोलन चालू होते ना पुण्यात, त्यामुळे बरेच विद्यार्थी आंदोलनात होते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी तयारी केली नसेल एक्झामची, त्यामध्ये गुंतलेले होते. सगळ्यांना वाटत होतं एक्झाम पोस्टपोन होईल, पण एक्झाम काही पोस्टपोन झाली नाही. तर हे पहा, माझ्याकडे हे रुद्रमचे ग्रुप आहे ज्यामध्ये जुन्या काही मेसेज आहेत सरांचे, जे मी त्याचा आधार घेईलच. आणि हे जे काही सरांचं चॅनल आहे प्रोजेक्ट छाया म्हणून, तर तुम्हीसुद्धा जॉईन करा. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप कामाच्या गोष्टी मिळतील. आणि मी तर तेच चॅनल फॉलो करते, बाकी कुठलेही जास्त फॉलो करत नाही. आणि जे काही ऑफिसर्स क्लब म्हणून एक आहे ना, तर त्याच्यावरती बऱ्यापैकी आपल्याला सगळं म्हणजे बरेच विद्यार्थी जॉईन असतील याच्यावरती, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. रुद्रम आणि अंमलबजावणी असे 2 ग्रुप माझ्याकडे सरांचे आहेत आणि एक प्रोजेक्ट शाळा आहे. तर आत्ता काही ते जॉईन नाही करणार मी. बघूया पुढे रुद्रम वगैरे करेल जॉईन मेन्ससाठी म्हणून. परंतु प्रीची तर तयारी मी आता स्वतःच करणार आहे, कारण माहीत सगळं आहे करायचं काय, फक्त ते करायचं आहे आणि इफेक्टिव्हली करायचं आहे. जी काही कन्सिस्टन्सी मला मेंटेन करता आली नव्हती, तर ती मला आता मेंटेन करायची आहे आणि यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे. सोबतच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची सुद्धा गरज आहे. सो चॅनलला तुम्ही चांगला सपोर्ट करा, जेणेकरून मला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. आणि हे एक टार्गेट ग्रुप आहे पहा माझ्याकडे, तर तो मी
डिलीट करून टाकते, कारण मग बाकी चॅनल मी बघतच नाही टेलिग्रामवरचे, त्यामुळे बाकीचं याच्यात ठेवून काहीच करायचं नाही आहे. आणि तसे भरपूर चॅनल्स आहेत जॉईन, होतातच ते काही ना काही येत असतात ॲड. आणि टेलिग्रामवरती पहा, तुम्हाला हे जे ॲड दिसते नाही ते खाली, तर अशा प्रकारच्या फेक ॲड्स खूप येत आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे टेलिग्राम हॅक होत आहेत अकाउंट. माझ्या अभ्यासिकेतलेही बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॅक झाले. मग त्याच्यावरून आपल्याला मेसेज येतात, तर ते मेसेज जे आहेत ना, ते अजिबात आपण त्या लिंक असतील, मेसेज असतील ते ओपन करायचे नाही. कुठलीही अशी जी चॅटिंग आली, जी आपल्याला ऑड वाटते, तर त्या चॅटिंगला रिप्लायच करायचं नाही. सरळ तो जो काही नंबर आहे तो ब्लॉक करायचा आणि ज्याचं ते नाव वरती आपल्याला दाखवतं ते आपल्याच कॉन्टॅक्टमधलं असलं, त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगायचं की तुझं बाबा हे हॅक झालं आहे आणि तुझ्या याच्यावरून मला असे मेसेज येत आहेत, तर तू ते काय करायचं आहे ते तुझं अकाउंट. आणि ते करता येतं, सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला त्या व्यक्तीला तिथून रिमूव्ह करता येतं. 24 तासाच्या आत ते करावं लागतं, त्यामुळे लवकर सांगायचं. तर कंबाईनच्या पेपरसाठी सूचना होती या ग्रुपमध्ये की जे काय काय घेऊन जायचं आहे, आणि त्या सूचना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आता पाठ झाल्या असतील. आणि आपल्याला राज्यसेवा करायची असेल तर आपल्याला खूप कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागणार आहे आणि रोजचा 6 तास तरी कंटिन्यू अभ्यास करावाच लागणार आहे. तर हा आहे आजचा पेपर. मी पेपर देऊन आलेली आहे. पेपर कसा होता हे तुम्ही पाहू शकता. याची PDF मी टाकेल आपल्या चॅनलवरती. पेपर द्यायचा की नाही द्यायचा काही नाही चालू होतं, पण शेवटी मी पेपर दिला आणि आता पेपरवरून आली. आता जवळपास 2 वाजलेत. 1 वाजता आली मी, वाशिमला पेपर होता. आणि पेपरनंतर बऱ्याचशा आता प्रतिक्रिया बदलतात, तेव्हा सोडवतानाची कंडिशन. परंतु मला ते सगळं म्हणजे 1-1.5 महिना जो काही गॅप झाला मध्ये, त्याच्यामुळे असं वाटलं होतं की आपलं सगळं विसरलं का. परंतु पेपर देऊन आल्यानंतर आता थोडंसं फ्लोमध्ये आल्यासारखं वाटतं आणि याच उद्देशाने मी पेपरला गेले होते कंबाईनच्या. आणि हा जो पेपर आहे तर नंतर आता याचं मी ॲनालिसिस वगैरे नंतर करेल. तुम्ही याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ड्रीम MPSC नाव आहे, जे आपल्या मेन चॅनलचा लोगो आहे तोच लोगो आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्च करू शकता. बरेचसे जण जॉईनसुद्धा आहेत. सो चला मग आता मी ब्लॉग कंटिन्यू करत जाईल आजपासनं आणि त्यामुळे माझा अभ्याससुद्धा कंटिन्यू होईल. जो काही आपला अभ्यासाचा काय म्हणता येईल फ्लो सुटला होता तो परत मिळवण्यासाठी हे ब्लॉग्स मदतीला असणार आहेत, तुमच्याही मदतीला असणार आहेत, माझ्याही असणार आहेत. त्याचसोबत हा पेपर दिल्यामुळे आता मला छान वाटतं आहे. सो मी नसते गेले तर तेच राहिलं असतं, त्याच्यामुळे आता पाहूया पुढचं कंटिन्यू करेल. सो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन जे असतील ते, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.